जगातल्या 77% लोकांच्या शारीरिक व्याधींचं मेन कारण आहे त्यांना आलेला स्ट्रेस. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला स्ट्रेस येतो, गोष्टी नकोशा वाटायला लागतात, टेन्शन येतं, डिप्रेशन येतं. पण याच सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने टॅकल करायचं आणि आपलं आयुष्य स्ट्रेस फ्री करून टाकायचं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मी तुम्हाला 5 चांगल्या बेसिक स्टेप्स सांगणार आहे, ट्रिक्स सांगणार आहे, सिक्रेट्स सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये रोजच्या रोज इम्प्लिमेंट करू शकाल आणि एक स्ट्रेस फ्री आयुष्य जगू शकाल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देईन, जो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी देतो. त्या होमवर्क नंतर मात्र तुम्हाला एक दिशा मिळेल, ज्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेसला खूप चांगल्या पद्धतीने हँडल कराल, इनफॅक्ट स्ट्रेस बरोबर मैत्री करू शकाल. आपण बऱ्याचदा म्हणतो की खूप लोड आहे माझ्यावर, प्रचंड स्ट्रेस आलाय. पण एक सांगू का, आपल्यावर किती लोड आहे याच्यावरनं आपली स्ट्रेस लेवल कधीच ठरत नसते. तर आपण तो लोड कशा पद्धतीनं कॅरी करतोय याच्यावरनं आपली स्ट्रेस लेवल एकतर कमी किंवा जास्त होते. त्यामुळे लोड कशा पद्धतीने हँडल करायचा, तो कशा पद्धतीने टॅकल करायचा, आणि हा सगळा लोड कॅरी करत असताना आपण कशा पद्धतीने स्ट्रेस फ्री राहायचं, यासाठी या 5 सोप्या टिप्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्ट्रेस कशामुळे येतोय हे फिगर आउट करा. आता याच्यात ठिकाण कारणीभूत असेल, कुठला तरी विषय कारणीभूत असेल, कुठलं तरी नातं कारणीभूत असेल, कुठली तरी एक पर्टिक्युलर सिच्युएशन कारणीभूत असेल, जसं की ट्रॅफिक जॅम्स असतील, एक्झाम असेल, इंटरव्ह्यू असेल, कोणीतरी व्यक्ती सुद्धा यासाठी कारणीभूत असू शकते. अनेक कारण आहेत, व्यक्ती आहे, सिच्युएशन आहे, फायनान्शियल कंडिशन आहे, जागा आहे, एखादा माइंडसेट आहे, एखादा विषय आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की एका महिन्यात मी कुठल्या दिवशी कुठल्या गोष्टीमुळे मला कशा पद्धतीने स्ट्रेस आला आणि मी त्याच्यात वाहवत गेलो. याचा जोपर्यंत आपण एक टॅब्युलर अनालिसिस करणार नाही ना, तोपर्यंत स्ट्रेसला कसं टॅकल करायचं, आणि जरी कळलं की कसं टॅकल करायचं तरी आपल्याला ते जमणार नाही. कारण काय, आपल्याला याचा रूट कॉजच माहित नसतात. त्यामुळे स्ट्रेस हँडल करायचा रूट कॉज जर का तुम्हाला शोधायचा असेल, तर आधी स्ट्रेस आपल्याला कशा कशामुळे आला, किती किती डिग्रीचा आला, याचं अनालिसिस करणं ही सगळ्यात पहिली साधी सोपी स्टेप आपल्याला रोजच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करावी लागेल. आता स्ट्रेस कशामुळे आला हे आपण आयडेंटिफाय केलं. आता आपल्याला बघायचं आहे की स्ट्रेस आला म्हणजे नक्की आपल्याबद्दल काय झालं. काही लोकांना घाम येतो, काही लोकांना थरथर सुटते, काही लोकांना दम लागतो, काही लोकांना खूप मेजर फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं, निगेटिव्हिटी येते, लोकांची चिडचिड होते. प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या आहेत. एखाद्याला राग येतो म्हणजे मलाही राग आला म्हणजेच मला स्ट्रेस आहे असं नाहीये. मला स्ट्रेस किंवा माझ्या बॉडीची स्ट्रेसला रिस्पॉन्ड करायची पद्धत ही बाकीच्यांपेक्षा फार युनिक आणि वेगळी असू शकते, आणि ती माझी मलाच अॅनलाइज करायला पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, बऱ्याचदा त्या स्ट्रेसच्या रिएक्शनची सुरुवात अतिशय छोट्या प्रमाणात कुठेतरी चालू झालेली असते, पण आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. आणि मग जेव्हा आपल्या स्ट्रेस लेवलनी उच्चांक गाठलेला असतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या हाताबाहेर गेलेल्या असतात, आणि मग मात्र हतबल व्हायला होतं, हेल्पलेस व्हायला होतं, आणि वाटायला लागतं की या स्ट्रेस फुल लाईफचा आता कंटाळा आलाय आणि बस आता सगळं सोडून द्यावं, सगळं संपून टाकावं. पण असं नाहीये. तुम्हालाही जर का स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेस येतोय म्हणजे काय होतं हे समजून घ्या, आणि जेव्हा त्याची सुरुवात आहे ना, तेव्हाच त्याच्यावर कशा पद्धतीनं आपण उपाय शोधू शकतो हे राहिलेल्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या पॉइंट्स मध्ये बघूया. आपल्याला जेव्हा जाणवायला लागेल ना की मला स्ट्रेस येतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा हातातलं सगळं काम थांबवून 1-2 मिनिटं का होईना डीप ब्रीथ करायला सुरुवात करा. की काय माहितीये का, जेव्हा तुम्ही डीप ब्रीदिंग मध्ये स्वतःला इन्व्हॉल्व कराल ना, थोडे शांत व्हा, थोडा स्वतःसाठी वेळ घ्या. एखाद्या गोष्टीचं टेन्शन येणं, प्रेशर येणं, स्ट्रेस येणं हे नॉर्मल आहे. काही लोक याच्यामुळे त्या गोष्टीपासून लांब धावतात, आणि काही लोक या आलेल्या स्ट्रेसला हसऱ्या चेहऱ्याने फेस करतात. चॉईस आपल्याकडे. त्यामुळे स्ट्रेस तसाच असतो, त्याला आपण जो रिस्पॉन्स देतो ना, त्याच्यावरनं त्या स्ट्रेसची एकतर ताकद वाढू शकते किंवा ताकद कमी होऊ शकते. तुम्हाला जर का स्ट्रेसला अतिशय सुरुवातीला
स्किल करून टाकायचं असेल ना, तर आपल्याला खूप चांगल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज व्हावं लागेल. स्पोर्ट्स हा त्याचा बेस आहे. कुठल्या ना कुठल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये दिवसाचे 30 मिनिटं का होईना प्लीज स्वतःला एंगेज ठेवा. काय माहितीये का, स्पोर्ट्समुळे तुम्हाला एक जगाचा वेगळा पर्स्पेक्ट मिळतो, एक वेगळा व्ह्यू पॉइंट मिळतो आणि त्याच्यावरनं कुठेतरी आपल्याला कळतं की ओके दिस इज ॲज गुड एज अ चॅलेंज. आणि त्याच एखाद्या सिच्युएशनला आपण प्रॉब्लेमच्या ऐवजी चॅलेंज समजायला लागतो आणि त्या चॅलेंजिंग सिच्युएशन मधनं आपण स्वतःला तारून खूप सहजतेने नेऊ शकतो. हे सगळं करत असताना आपल्या जे आत आहे ना तेच आपल्या बाहेर इव्हेंच्युअली रिप्रेझेंट होणार आहे. त्यामुळे आपला डाएट, आपण काय ऐकतोय, आपण काय बघतोय, या तीनही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपला फिजिकल डाएट, आपला व्हिज्युअल डाएट आणि आपला ऑडिओ डाएट या तिन्ही डाएटला कंट्रोल करत राहणं, तो एका पद्धतीनं बिल्ड करणं, त्याच्यातनं पॉझिटिव्हिटी मिळवत राहणं, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही आलेल्या स्ट्रेसला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. त्यामुळे या स्ट्रेसला जर का आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करायचं असेल ना, तर एक रामबाण उपाय म्हणजे एका विचारावर दुसऱ्या विचारांनी आणि दुसऱ्या सकारात्मक विचारांनी मात करणं म्हणजे खरं तर स्ट्रेसला हँडल करणं. यासाठी एक डू आणि एक डोंट मी तुमच्यावर शेअर करतोय. सगळ्यात पहिल्यांदा फ्रिक्वेंट ब्रेक्स घ्या. खूप जास्त स्टॅग्नन्सी येईपर्यंत एखादी गोष्ट करत जाऊ नका आणि डोंट इग्नोर स्ट्रेस. स्ट्रेसला कधी इग्नोर करू नका, त्या स्ट्रेसला हँडल करा. आता बघूया की आपण काय होमवर्क करायचं आहे या व्हिडिओ नंतर, ज्याच्यामुळे आपण या स्ट्रेसला अधिक चांगल्या पद्धतीने हँडल करू शकू. याच आशयाचा दुसरा व्हिडिओ 3 दिवसांनी या चॅनलवर येईल. त्यामुळे आत्ताच्या आता चॅनल सबस्क्राईब करा आणि आतापर्यंतचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला ना तुमची एक स्ट्रेस डायरी मेंटेन करायची. त्या डायरीमध्ये कशामुळे स्ट्रेस आला आणि स्ट्रेसची कारणं काय होती याचं फक्त बुलेट पॉइंटिंग करत जायचे. एका दुसऱ्या दिवसाचे हे सगळे पॉइंट्स कमेंट बॉक्स मध्ये लिहा. त्याच्यावरचा काय उपाय असेल, त्या आलेल्या स्ट्रेसफुल सिच्युएशनला अधिक चांगल्या पद्धतीने आपण कसं टॅकल करू शकू, हे सगळं तुम्हाला रिप्लाय मध्ये किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आणि माझ्या टीमला सांगायला निश्चित आवडेल. आशा करतोय की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या लोकांनी स्ट्रेस फ्री जगावं असं वाटतंय त्या सगळ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. स्टे ट्यून्ड विथ अनिश सहस्रबुद्धे. भेटूयात रोजच्या रोज नवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांबरोबर शेअर करण्यासाठी आणि एकमेकांची लाईफ अधिक पॉझिटिव्ह, आनंदी, यशकारक, समाधानी आणि सुखकारक बनवण्यासाठी. स्टे ट्यून्ड विथ अनिश सहस्रबुद्धे.